टॉप 9 बातम्यांचा आढावा सुरुवात करूयात राजकीय टॉप 9 बातम्यांनी। आकाशवाणी आमदार निवासात निकृष्ट जेवण दिल्याचा प्रकार, तर आमदार संजय गायकवाड यांची कॅन्टीनमध्ये एका कर्मचाऱ्याला मारहाण। आमदार संजय गायकवाडांनी ऑर्डर दिलेल्या रूम नंबर 107 वर निकृष्ट जेवण दिल्याचाही आरोप। वारंवार तक्रार देऊन कळत नसेल तर आम्हाला आमच्या स्टाईलने उत्तर द्यावं लागेल, आमदार संजय गायकवाड यांचा इशारा। तर गायकवाड आज विधान भवनात हा मुद्दा मांडणार। आमदार निवासाच्या कॅन्टीनमध्ये भ्रष्टाचार सुरू। कॅन्टीनमध्ये डाळ खराब असेल तर त्याला तुमचंच सरकार जबाबदार आहे। जे आरेला कार्य का करत नाहीत त्यांनाच तुम्ही मारहाण करता। संजय गायकवाडांच्या मारहाणीवर राऊतांची टीका। मुंबईतील आमदार निवास राडा प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिसांकडून चौकशी सुरू। आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची सुद्धा शक्यता। आमदार निवासातील कॅन्टीनची स्वच्छता सुरू, तर संजय गायकवाडांनी कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला फटकावल्यानंतर कॅन्टीन स्वच्छतेचं हे काम हाती। पक्षातल्या कुणीही माध्यमांशी संवाद साधू नये, प्रवक्त्यांनी सुद्धा मला विचारल्याशिवाय माध्यमांशी बोलू नये। 2 दिवसात राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना दुसऱ्यांदा आदेश। मालमत्ता खरेदीसाठी ठाकरेंच्या नेत्यांकडे पैसे नेमके येतात कुठून? मालमत्तांची यादी एक्सवर पोस्ट करत भाजप खासदार निशिकांत दुबेचा पुन्हा उद्धव ठाकरेंवर निशाणा। मीरा भाईंदरमधील मोर्चा प्रकरणी कारवाईची शक्यता। मनसे आणि ठाकरेंच्या सेनेच्या आयोजकांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता। जमावबंदीचे आदेश असताना सुद्धा आंदोलन केल्यानं कारवाईची शक्यता। मनसे आणि ठाकरेंच्या सेनेचा गिरणी कामगारांच्या मोर्चाला पाठिंबा। मुंबईमध्ये हक्काचं घर मिळण्याच्या मागणीसाठी गिरणी कामगार आक्रमक। उद्धव ठाकरे गिरणी कामगारांच्या आंदोलनात सहभागी होणार।